अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर पितृपक्ष 2024 आणि ग्रहण यावर्षी पितृपक्षावर ग्रहणाची सावली आहे। पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी चंद्रग्रहण आणि शेवटच्या दिवशी सूर्यग्रहण होते। तर ते काय सूचित करते ते जाणून घेऊया। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा। यामुळे काय होईल, तुम्हाला जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ हा पितरांसाठी केल्या जाणाऱ्या विधीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पितृपक्ष 15 दिवस चालतो, ज्यामध्ये पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण इत्यादी पितर किंवा मृत पितरांसाठी केले जातात। मात्र यावर्षी पितृपक्षाच्या काळात विचित्र परिस्थिती निर्माण होत आहे। वास्तविक यावर्षी सूर्य आणि चंद्रग्रहण पितृपक्षात दिसणार आहे। वास्तविक पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने होईल, तर त्याची समाप्ती सूर्यग्रहणाने होईल। म्हणजेच पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी चंद्रग्रहण होईल तर शेवटच्या दिवशी सूर्यग्रहण होईल। हिंदू धर्मात ग्रहण अशुभ मानले जाते आणि या काळात अनेक कामे निषेध मानली जातात। तर श्राद्धाचे महत्त्व काय? ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो। यामुळे जीवनातील समस्यापासून सुटका मिळते। श्राद्ध न केल्यास आत्म्याला पूर्ण मोक्ष मिळत नाही। या स्थितीत आत्मा भटकत राहतो। पितृपक्षाची पूजा आणि स्मरण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। यामध्ये नियम व शिस्तीचं पालन केल्यास पूर्ण लाभ मिळतो। पितृपक्ष 2024 कधी आहे म्हणजे कॅलेंडरनुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला संपतो। यावर्षी 18 सप्टेंबर 2024 पासून पितृपक्ष सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी संपेल। तर पितृपक्षातील चंद्र आणि सूर्यग्रहणाची छाया कशी आहे ते पाहूया। पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबरला चंद्रग्रहण होणार आहे आणि चंद्रग्रहण सकाळी 6:12 पासून सुरू होईल आणि रात्री 10:17 संपेल। तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण सुरू होणार आहे आणि भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण रात्री 9:13 ते पहाटे 3:17 राहील। तर पितृपक्षावर सूर्य आणि चंद्रग्रहणाचा प्रभाव कसा असेल हे जाणून घेऊया। तर 15 दिवसाच्या अंतराने होणारे सूर्य आणि चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचे सूतकी येथे वैध ठरणार नाही। पण ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षावर त्याचा परिणाम होऊ शकतो, कारण 15 दिवसात 2 ग्रहणे शुभ मानली जात नाहीत। ग्रहणाचा मोक्षकाळ संपल्यानंतर प्रतिपदा, श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान हे विधी सुरू करा। श्राद्ध पक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला तुम्ही श्राद्ध विधी करू शकाल, कारण ग्रहण रात्री होणार आहे आणि भारतात अदृश्य असल्यामुळे हे ग्रहण देखील वैध राहणार नाही। तर पितृपक्षाशी संबंधित पौराणिक कथा अशी आहे की हिंदू धर्म ग्रंथामध्ये पितृपक्षाशी संबंधित एक कथा वर्णन केलेली आहे, जी खालीलप्रमाणे आहे। द्वापार युगात महाभारताच्या युद्धात कर्णाचा मृत्यू झाला आणि त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला, तेव्हा त्याला तेथे नियमित भोजन मिळत नव्हते। त्या बदल्यात कर्णाला सोने आणि चांदी खायला दिले। यामुळे त्याचा आत्मा निराश झाला आणि कर्णाने इंद्रदेवाला खरे अन्न का दिले जात नाही याबद्दल प्रश्न केला। तेव्हा इंद्रदेवाने यांनी याचे कारण सांगितले की तुम्ही आयुष्यभर या सर्व गोष्टी इतरांना दान केल्या आहेत, परंतु तुमच्या पूजासाठी आणि पूर्वजांसाठी कधीच काही केले नाही। प्रत्युत्तर दाखल कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल माहिती नाही आणि हे ऐकून भगवान इंद्राने कर्णाला 15 दिवसाच्या कालावधीसाठी पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली, जेणेकरून तो त्याच्या पूर्वजांचा श्राद्धविधी करू शकेल। तर अशा पद्धतीने श्राद्धाविषयीची कथा आणि चंद्रग्रहण, सूर्यग्रहण यांचा म्हणजे पितृपक्षावर कुठला परिणाम होईल याविषयीची आज आपण माहिती जाणून घेतली। तर तुम्हाला माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर बेल आयकॉनचं बटनही दाबा। यामुळे काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही। अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटनही दाबा। यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही माझ्या पाठीशी आहात याची मला पोचपावती भेटेल। तर यासाठी चॅनलला लाईक करा आणि सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।